हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता पहिला पेपर आणि अचानक सकाळी माझी तब्येत बिघडली. म्हणजे मला खरंच समजत नाही, देव काय परीक्षा-वरीक्षा घेतो का काय माझी? आता लिटरली एवढ्या दिवसाच्या सुट्ट्या होत्या. मी मस्त खात-पीत झोपत होते, आराम करत होते. बट आज पेपर आणि मला सकाळी इतका त्रास व्हायला लागला. तर रात्री मी एकदम मस्त आरामात जेवण वगैरे करून थोडंसं झोपलेली आणि त्यानंतर मी परत उठून 1-2 वाजेपर्यंत स्टडी केला आणि सकाळीही लवकर उठली म्हणजे 5 वाजता. मला सकाळी 5 वाजताच हिंट यायला लागली होती, की पोटात काहीतरी गडबड होतंय, म्हणजे काहीतरी दुखतंय. पण मला हे नव्हतं माहिती, की हे पोट दुखणं जरा जास्तच होईल पुढे. तर 7-8 वाजता तर मला लिटरली उलट्या झालेल्या. त्यानंतर ॲसिडिटीचाही खूप त्रास होत होता. पण गाईज काय सांगू तुम्हाला, कसंमसं करून मी कॉलेजपर्यंत कशी पोहोचली हे मलाच माहिती आहे आणि सोबत आजचा पेपर मी कसा दिला हेही मलाच माहिती आहे. जर खरंच देव परीक्षा घेत असेल ना, तर खरंच तो वरतून म्हणेल, की "बापरे! बंदी पास झाली हो परीक्षा." कारण इतका वर्स्ट आणि इतका घाणेरडा डे होता आजचा. म्हणजे मला इतकं काही सफर करावं लागलं आणि त्यावरून तुम्हाला बिलीव्ह नाही होईल, की माझी यायची सुद्धा ताकद नव्हती कॉलेजपर्यंत. सो मी माझ्या भावाला आणलेलं सोबत आणि पेपर होईपर्यंत तो बाहेर थांबलेला आणि घेऊनही तोच आलेला. पण मेन थिंग पेपर छान गेलेला. तर मी स्वतःची दाद देईल. लाइक मी इतकी आज हिंमत घेतली ना, म्हणजे माझी सिच्युएशन काय होती हे मलाच माहिती आहे. बट स्टिल मी पेपर दिला. आपण बोलूयात उद्या. तर पेपर झाल्यानंतर मी घरी आलेले, थोडंसं जेवलेले आणि मग मला बरं वाटत होतं. तर मी रात्री परत अभ्यास करायला लागले, कारण उद्या लगेच दुसरा पेपर आहे. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्या. बाय बाय. गुड नाईट.